नमस्कार मित्रांनो. आज आपण मनोरंजक बोधकथा ऐकणार आहोत. बोधकथेचं नाव आहे कोल्ह्याचे चातुर्य. एका रानात चतुर नावाचा एक कोल्हा राहत होता. नावाप्रमाणेच तो फार चतुर होता. एकदा भक्ष्याचा शोध घेत रानात हिंडत असता त्याला एका ठिकाणी मेलेला हत्ती आढळला. असे पाहताच त्याला फार आनंद झाला. आता येथेच जेवण करावे असे वाटून त्याने हत्तीचे मांस तोडण्यासाठी चावा घेतला. पण हत्तीची कातडी फारच जाड असल्याने कोल्ह्याचे दात आत घुसेनात. हत्तीला एक फेरी मारीत त्याने अनेक ठिकाणी मांसाचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला, पण कुठेही लचका तुटेना की कुठे एखादे भोक पडेना. आता काय उपाय करावा असा विचार करण्यात बराच वेळ गेला. इतक्यात दूरवरून एक सिंह त्याच वाटेने येत असलेला कोल्ह्याने पाहिला. तेव्हा कोल्हा मनात घाबरला, पण काहीतरी युक्ती करून हे संकट टाळावे असे त्याने मनाशी ठरविले. सिंह जवळ येताच कोल्हा त्याच्यासमोर नम्रतेने उभा राहून त्याला नमस्कार करीत म्हणाला, सिंह महाराज, मी तुम्हाला शरण आलो आहे. तुमच्या पायाचा मी दास आहे. बरं, मग काय म्हणतोस? महाराज, मी तुमच्या भोजनासाठीच हा हत्ती मारून ठेवला आहे. मी तुमचीच वाट पाहत शिकारीची राखण करीत होतो. महाराजांनी आता भोजन करावे. कोल्ह्याचा हा विनय पाहून सिंह महाराज त्याच्यावर प्रसन्न होत म्हणाले, अरे मित्रा, याबद्दल तुला धन्यवाद. पण माझा नियम तुला माहीत नाही का? स्वतः मारलेली शिकारच मी खातो, तेव्हा या हत्तीला मी खाणार नाही. हा मी तुलाच देतो बक्षीस म्हणून. असे म्हणत सिंह महाराज निघून गेले. सिंहाच्या तावडीतून तर वाचलो, पण आपली अडचण अजून तशीच आहे. काय बरं करावे असा विचार करीत असता त्याच रस्त्याने एक वाघोबा आला. त्याच्यासमोर न भिता ताठ मानेने कोल्हा म्हणाला, काय रे वाघदादा, इकडे कशाला मरायला आलास? शूर वाघाला कोल्ह्याचे बोलणे आवडले नाही. त्याने रागाने कोल्ह्याकडे पाहिले असता, अरे असा काय पाहतोस? मी सिंह महाराजांचे शिकार आहे, ते गेलेत आंघोळ करायला, म्हणून मी राखण करीत बसलो आहे. आता जा लवकर पलीकडच्या वाटेने. महाराजांनी पाहिले तर ते फारच रागावतील. सिंहाची शिकार असे समजताच वाघ टरकला आणि फुकटची कटकट नको म्हणून पलीकडच्या वाटेने निघून गेला. वाघ निघून गेलेले हेही संकट टळले, पण कोल्हाबाचा प्रश्न काही सुटला नव्हता. विचार करीत असता समोरून एक बिबटा वाघ येताना दिसला. तेव्हा कोल्हा मनात म्हणाला, या हरामखोराचे सुळे फारच मजबूत, त्यालाच करावे मामा. असे ठरवून बिबट्याजवळ येताच कोल्हा अत्यंत अदबीने त्याच्याजवळ जात म्हणाला, काय बिबट्या दादा, कुठे होतास इतके दिवस? बऱ्याच दिवसांनी भेटताय. आणि हे काय, तुमची तर हाडे दिसू लागली की. बऱ्याच दिवसांचे उपाशी दिसताय. होय रे बाबा, बरेच दिवस झाले उपाशीच आहे. मग असे करा, 4-2 घास पटकन खाऊन धूम ठोका. सिंह महाराजांची ही शिकार आहे. सिंहाचे नाव काढताच बिबट्या म्हणाला, नको रे बाबा, सिंहाच्या शिकारीला कोण तोंड लावेल? विनाकारण प्राण जायचा. अरे भेकडा, असे काय भीतोस त्या सिंहाला? मी सांगतो तुला युक्ती. अरे सिंह महाराज शिकार डोक्याकडून खातात, तू मागच्या पायाकडून भोग पाड, ते काही सिंहाला समजणार नाही. नको, मला फार भीती वाटते. नको रे असा भिवूस, 4-2 घास खाच, मी आहे ना इथे. आणि मध्येच सिंह महाराज आले तर मी ठेवतो नजर. सिंह महाराज दिसताच मी तुला इशारा करीन,
तसा मागच्या मागे पळून जा. बिबट्याला हे पटले. तो हत्तीच्या शेपटीकडे गेला आणि आपले सुळे कातडीत खुपसून मांसाचा एक लचका तोडला. तिथे भोक पाडलेले पाहताच कोल्हा एकदम ओरडून म्हणाला, अरे पळ लवकर, सिंह महाराज आले. सिंहाचे नाव काढताच बिबट्या घाबरला. तोंडातला मांसाचा लचका तिथेच टाकून त्याने धूम टोकली. कोल्ह्याचे काम झाले होते. संकटही टळले आणि हत्तीचे कातडीला भूकही पडले. आता झकास भोजन करायचे असे ठरवून बिबट्याने पाडलेल्या आयत्या भोकात तोंड खुपसून कोल्ह्याने मांसाचा लचका तोडला आणि तो आनंदात भोजन करू लागला. इतक्यात तेथे दुसरा कोल्हा आला. त्याच्यावर हल्ला करून त्याला पळवून लावले आणि पुन्हा आपले भोजन सुरू केले. तात्पर्य काय? मोठ्या शत्रूला गोडगोड बोलून फसवून आपले काम करून घ्यावे. आपल्याच जातीच्या शत्रूला हल्ला करून घालवून द्यावे. मित्रांनो, ही गोष्ट इथेच संपलेली आहे. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच एका मनोरंजक बोधकथेमध्ये. तोपर्यंत बाय बाय.